हाय फ्रेंड्स, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. हिवाळ्यामध्ये सर्वांच्याच घरामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. कारण हिवाळ्यामध्ये गाजरं अगदी सहजरित्या उपलब्ध होतात. तर चला पाहूयात मी इकडे गाजराचा हलवा कशा पद्धतीने बनवलेला आहे. गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी गाजर 1 किलो घेतलेले आहेत आणि ते गाजर अगदी स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे गाजर मी किसून घेतलेले आहेत. सर्व गाजर माझे छान असे किसून झालेले आहेत. यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये किसून घेतलेलं गाजर छान असं परतून घेणार आहोत. मीडियम गॅस करून अगदी 10 मिनिटासाठी गाजर आपल्याला असंच परतत राहायचं आहे. मी सर्व किसून घेतलेलं गाजर कढईमध्ये टाकलेलं आहे आणि हे छान असं परतून घेत आहे. तर पाहू शकता आपलं गाजर छान असं परतून झालेलं आहे आणि आपल्या गाजराचा रंग देखील चेंज झालेला दिसत आहे. यानंतर आता मी यामध्ये टाकलेली आहे 2 ते 3 चमचे साखर. आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. आता याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि आपण आता यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स. आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकतो. मी इथे काजू बदामचे काप छोटे छोटे करून टाकलेले आहेत. यानंतर आता मी 2 कप दूध गाजरामध्ये घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर आपण हे गाजर असंच हलवत राहायचं आहे. कारण ह्या गाजरामधील दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे असंच हलवायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची म्हणजे आपला गाजराचा हलवा हा कढईला चिकटणार नाही. तर अगदी 10 मिनिटानंतर सर्व दूध आटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला गाजराचा हलवा कशा प्रकारे दिसत आहे. तर इकडे आपला गाजराचा हलवा हा तयार झालेला आहे. आणि गाजराचा हलवा बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.